नमस्कार. आरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. अकोल्यात काही पण होऊ शकते. ऑटोचा धक्का लागला म्हणून थेट खून. उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनता तहानलेली. अधिकारी करत आहेत केवळ कागदोपत्री नियोजन. कॉमेडियन कुणाल कामराच्या फोटोला जोड्यांचा मार. शिंदे शिवसेने विरोधातील वक्तव्याचे अकोल्यात पडसाद. उरडच्या ठाणेदाराचा पदभार काढत चौकशी सुरू. 2 तरुणांना मारहाण करणे भोवले. जिल्ह्यातील 3.5 लाख लोकांचे राशन पाणी बंद होणार. 31 मार्च पूर्वी करावी लागणार ई-KYC. आता सविस्तर बातम्या. यापूर्वी अकोल्यात ऑटोचा धक्का लागून दंगल झाली होती. आता ऑटोचा धक्का लागून थेट करण शितोळे यांचा खून झाल्याची माहिती समोर आली आहे. बेरोजगारी म्हणून ऑटो हा अकोल्यातील महत्त्वाचा व्यवसाय असून ऑटोचा धक्का लागल्याने अकोल्यात काय होऊ शकते याचा अंदाज अकोलेकरांना आला असेल. कायद्याची भीती राहिली नसल्याने शहरात गँग वॉर सुरू आहे का असा प्रश्न पडू शकतो. कारण खदान पोलीस स्टेशन हद्दीतील जेतवन नगरातील CCTV फुटेज व्हायरल झाले असून यात एकमेकांवर धारदार शस्त्रांनी वार करताना तरुण दिसत आहेत. आपसी वादातून एकाचा बळी गेला असून 3 जण जखमी असल्याची माहिती आहे. या प्रकरणात 8 लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल असून 4 ताब्यात घेतले असून एकूण आरोपींपैकी 3 अल्पवयीन आहेत. काल पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये जेतवन नगर येथे भांडण झाले. त्या भांडणामध्ये काही आरोपींनी 3 जणांवर चाकू हल्ला केला. त्या चाकू हल्ल्यामध्ये करण उर्फ बाबू दशरथ शितळे वय 23 वर्ष याचा मृत्यू झालेला आहे व 2 जण त्यामध्ये जखमी आहे. दुपारी यांचा ऑटोला धक्का लागला होता. त्या धक्का लागल्यावर तिथे एक किरकोळ भांडण झाले होते. ते भांडण ज्याला धक्का लागला त्याने त्याच्या मित्राला सांगितलं आणि ते समजवण्यासाठी म्हणून गेले असता तर त्या ठिकाणी त्यांचा पुन्हा वाद उफडला आणि त्या वादामध्येच हा चाकू हल्ला झालेला आहे. त्यामध्ये एकूण 8 जणांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. त्या 8 पैकी आम्ही जे 4 आरोपी आहेत त्यांना आम्ही अटक केलेली आहे आणि 3 विधी संघर्ष बालक जे आहेत त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. एक विधी संघर्ष बालक आहे त्याचा आमचा शोध सुरू आहे. आम्ही सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक आदरणीय श्री बच्चन सिंह सर, अपर पोलीस अधीक्षक आदरणीय अभय डोंगरे सर व उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय सतीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील तपास करीत आहोत. शहरातील जेतवन नगरमध्ये एका युवकावर किरकोळ कारणावरून चाकू हल्ला झाल्याची घटना घडली. युवकाला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याचबरोबर त्याचे 3 साथीदार गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर खदान पोलीस हे दाखल झाले. 23 वर्षीय मृत युवकाचे नाव करण दशरथ शितोळे आहे. आईला पगार घेऊन येतो असे सांगून निघालेल्या करणला मारहाण होत होती. त्याने ही माहिती आईला फोनवर दिली. आई त्याला वाचविण्यासाठी पोहोचेपर्यंत करण रक्ताच्या थारोड्यात खाली पडलेला होता असे करणच्या आईने सांगितले. या मारामारीत वैभव शितोळे, विशाल वरोटे हे गंभीर जखमी झाले आहेत. खदान पोलिसांनी या प्रकरणी मयूर मास्के, प्रशिक कांबळे, शुभम कांबळे या जेतवन नगरातील युवकांना ताब्यात घेतले आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. भाऊ मला काहीच माहित नाही. रविवारचा दिवस आहे, पोरं घरी होते. कामावून घराला हप्ताभर काम करते आणि आज घरी ठेवलं त्याले तर ते म्हणजे सुट्टीच होती, पगारीचा दिवस होता म्हणून घरी ठेवलं त्याले तर ते पोरग गेलं म्हणे आई मी येतो म्हणे एकूण पगार आणतो मी येतो. तर ते पोरासंग तिकडेच राहिलं. मग मी घरातली साफसफाई करायला घेतली. मा पोरीचं लग्न आहे मोठ्याचं. तर ते असा निरोप आला की आई ये म्हणले का नाही मारू राहिले लोक म्हणून मी येऊ राहिली तर मग पोराची तिकून आल्याबरोबर पाहतो ते लाशच दिसली. तर मग फक्त एवढंच सांगलं त्यांना की बा मला मारू राहिले, हे नाही माहित की काय खूप चल काय नाही. कोण कोण मारलं नाव की
विक्की आणि परचिक हाय एक कोण आहे ते कामची नावं नाही मला माहित. तिकडल्या लोकांची मी काय नाव देऊ, पण परचिक हाय. उन्हाळ्याची पाणी टंचाई ग्रामीण भागात सुरू झाली असून जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभाग हा सर्वेक्षण करण्यात गुंतला आहे. पाणी टंचाईचे सर्वेक्षण कधी होईल आणि लोकांना पाणी कधी मिळेल असा प्रश्न कायम आहे. जिल्ह्यात उन्हाचा पारा वाढत असल्याने ग्रामीण भागात राहणाऱ्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशातच ग्रामीण भागात नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा याकरिता जानेवारी ते जून या काळाकरिता जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी 5,53,00,000 रुपयांच्या पाणी टंचाई आराखड्यास मंजुरात दिली असून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सर्वेक्षणचे काम सुरू करण्यात आले आहे. या आराखड्यात 287 गावांमध्ये 135 विहिरी अधिग्रहण करण्यात येणार आहेत. 11 गावांमध्ये नळ योजना दुरुस्ती, 106 गावांमध्ये नवीन विंधन विहिरी तर 110 गावात कूप नलिकांचे काम करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत तेल्हारा तसेच अकोला तालुक्यातील 40 गावांमधील 42 कूपनलिका व 8 विंधन विहिरी बाबतचा 1,28,00,000 रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत देण्यात आली आहे. पाणी टंचाईने त्रस्त जनतेला दिलासा केव्हा असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर्षी पाणी टंचाई अंतर्गत माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी दिनांक 13/2/2025 रोजी 227 गावांना आराखड्यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. त्यापैकी सदर गावामध्ये 370 उपाययोजना आहेत. एकूण आराखडा हा 5,53,22,000 आहे. यामध्ये विहीर अधिग्रहण 135, नळ योजना विशेष दुरुस्ती 11, तात्पुरती पूरक नळ योजना 2 आणि नवीन विंधन विहीर कूपनलिका 216 आहे. आज रोजी 40 गावांचे सर्वेक्षण पूर्ण करून प्रस्ताव तयार करण्यात आलेले आहेत. त्यापैकी कूपनलिका 43 आणि विंधन विहीर जे आहे ते 8 आहेत. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज अकोला शहरातील धिंगरा चौकात शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले. कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या आक्षेपार्ह कवितेबद्दल आज संपूर्ण राज्यात तीव्र संताप व्यक्त केला गेला. कॉमेडियन कुणाल कामरा याच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आपला निषेध नोंदविला. कुणाल कामरा याच्या वक्तव्यामुळे संपूर्ण राज्यातील शिवसैनिक संतापले आहेत. याचे पडसाद आज अकोला शहरात उमटल्याचे पाहावयास मिळाले. आज झालेल्या आंदोलनाच्या वेळी धिंगरा चौक परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. झालेल्या आंदोलनामुळे काही काळाकरिता वाहतूक व्यवस्था खोळंबल्याचे पाहायला मिळाले. कामरा याने माफी मागावी अशी मागणी करण्यात आली. शिवसैनिकांनी कामराच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारत रोष व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टेटस ठेवल्यामुळे 2 तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी उरळचे ठाणेदार गोपाल ढोले यांची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. ठाणेदारांवर कारवाई करण्यासाठी सकल हिंदू समाजाने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीचा व्हिडिओ व्हॉट्सअप स्टेटसवर पोस्ट केल्यामुळे आदिवासी तरुण प्रशांत ढेले आणि आनंद इंगळे यांना उरळ पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार गोपाल ढोले यांनी निर्दयीपणे मारहाण केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. या दोन्ही तरुणांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाने पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून आदिवासी तरुणांना झालेल्या अमानुष मारहाणीचा निषेध केला आणि तात्काळ चौकशी करून उरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर उरळ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांची चौकशी करण्याची जबाबदारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अकोट यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तसेच चौकशी होईपर्यंत सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाल ढोले यांचा पदभार API अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे. खदान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुन्या इन्कम टॅक्स चौकातील न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस सामान विक्री दुकानामध्ये धाड टाकली होती. तिथे कॅश स्वरूपात 1,15,00,000ची रोकड मिळाली होती. यावरून शहरात चांगलीच खळबळ उडाली होती. दुकानामधील रोख रक्कम अवैधरित्या आणून ठेवल्याची खात्रीलायक माहिती खदान पोलिसांना 2 दिवसांपूर्वी मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी सर्च करून न्यू शर्मा ब्रदर्स सायकल व फिटनेस शॉपमध्ये 1,15,00,000ची रोख जप्त केली.
दुकानामध्ये पोलिसांनी छापा कार्यवाही केली असता दुकानामध्ये काउंटरजवळ दीपक दिनकर घुगे जवळ 2 पांढऱ्या रंगाच्या कापडी थैल्यांमध्ये भारतीय चलनातील 1,15,00,000 रुपये आढळले, परंतु इसमाकडे रकमेच्या मालकी हक्काचे कुठलेही पुरावे मिळाले नाहीत. घटनास्थळी पंचासमक्ष जप्त करून कायदेशीर कार्यवाही करण्यात आली असून सदर रकमेबाबतची माहिती मुख्य आयुक्त आयकर विभाग नागपूर यांना देण्यात आली. परंतु आता दीपक घुगे यांनी खदान पोलिसांना 1,15,00,000 रुपयाचे विवरण पत्र सादर केले आहे. पोलिसांनी आयकर विभागाला तसे कळवले आहे. इतकी मोठी रक्कम अकोल्यात आणण्यामागे कारण काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. या दिवसांमध्ये लहान मुलांमध्ये व्हायरल ताप आणि व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ही काळजी घेणे आवश्यक आहे. ताप, अंगदुखी आणि पोटातील गडबड 5 दिवसात बरी होत आहे, परंतु खोकला आणि अशक्तपणा 10 ते 15 दिवसांपर्यंत त्रास देत आहे, ज्यामुळे रुग्ण त्रस्त आहेत. हवामानातील बदलामुळे व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे, ज्यामुळे बहुतेक लहान मुले बाधित होत आहेत. परिणामी रुग्णालयांमध्ये मोठ्या संख्येने मुलांसह प्रौढ देखील उपचार घेण्यासाठी येत आहेत. यावेळी व्हायरल तापाचा विषाणू काहीसा वेगळ्या प्रकारचा आहे. ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी आणि पोटातील गडबड 5 ते 7 दिवसात बरी होत आहे, परंतु खोकला आणि अशक्तपणा 10 ते 15 दिवसांपर्यंत त्रास देत आहे. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्येही हीच परिस्थिती आहे. विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. जर ताप जास्त दिवस टिकला तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आवश्यक चाचण्या करणे आवश्यक आहे. व्हायरल इन्फेक्शनने त्रस्त असलेल्या मुलांना शाळेत पाठवू नका. त्यांना द्रव पदार्थ आणि फळे, भाज्या द्या. त्यांना गर्दीच्या ठिकाणी नेणे टाळा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे. जिल्हा परिषद कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने वाशिम येथे 2 दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात सुमारे 150 स्टॉल लावण्यात आले होते, ज्यात कृषी प्रक्रिया केलेले उत्पादने आणि खाद्यपदार्थांसाठी एक विशेष स्टॉलही होता. या कार्यक्रमात राज्याच्या तसेच बाहेरील खरेदीदारांनी भाग घेतला. वाशिम येथील बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण भवनात 23 आणि 24 मार्च रोजी 2 दिवसीय कृषी उत्पन्न महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कृषी महोत्सवाने शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी स्वयंसहायता गट आणि ग्राहकांना धान्य, फळे, भाज्या इत्यादींची थेट विक्री करण्याची संधी दिली. या प्रसंगी सुमारे 150 स्टॉल लावण्यात आले होते, ज्यात सेंद्रिय उत्पादने, स्वयंसहायता गट उत्पादने, कृषी प्रक्रिया केलेले उत्पादने आणि एक विशेष खाद्य स्टॉल यांचा समावेश होता. यासोबतच चिया पिकाचे खरेदीदार, विक्रेता बैठक व इतर सर्व कृषी उत्पादनांचे उत्पादक आणि विक्रेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्याच्या आत आणि बाहेरचे उत्पादक शेतकरी सहभागी झाले होते. या दरम्यान जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सहभाग घेतला. या महोत्सवाने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बाजारपेठ उपलब्ध करून दिली आणि त्यांची उत्पन्न वाढवण्यासाठी मार्गदर्शन केले. या महोत्सवाबद्दल जिल्हा कृषी अधिकारी आरिफ शाह यांनी माहिती दिली. कालपासून सुरू असलेल्या शेतमाल खरेदी महोत्सवामध्ये शेतकऱ्यांच्या मालाला खूपच चांगला प्रतिसाद वाशिमकरांकडून मिळालेला आहे. तुम्ही पाहू शकता की आज दुसऱ्या दिवसाची ही संध्याकाळ आहे, रात्रीची वेळ झालेली आहे, तरी सुद्धा अजून ही गर्दी जी आहे ते कमी व्हायला काही नाव घेत नाही. आणि मला सांगायला आनंद वाटतो की कालपासून आतापर्यंतचा वेगवेगळ्या स्टॉल्सवरती जी काही विक्री झालेली आहे त्याचा आकडा काढला असता तर 50 लाखापेक्षा जास्त विक्री जी आहे ती आज या शेतमाल विक्री महोत्सवामध्ये झालेली आहे. आणि निश्चितच हे एक चांगली उत्साहवर्धक बाब शेतकऱ्यांच्या दृष्टीने. आणि त्याहीपेक्षा जास्त चिया या पिकाचे, तूर डाळ, चना, हळद या पिकाचे खरेदी विक्रेदार संमेलनामध्ये पुढच्या हंगामाचे करार देखील झालेले आणि या हंगामामध्ये जे काही उत्पादन आलेले त्याचेही करार झालेले आहेत. तर ही निश्चितच एक आनंदाची बाब सगळ्या शेतकरी वर्गांसाठी आहे. सगळ्यांनी चांगला प्रतिसाद या महोत्सवाला दिलेला आहे. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. पेट्रोलचे वाढले दर, गॅस सिलेंडरच्या वाढल्या किमती, जीवनावश्यक वस्तू असो की कपडे,
यांचे देखील वाढले दाम। अकोल्यात पहिल्यांदाच इतर टेलिकॉम कंपन्यांपेक्षा स्वस्तात इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड द्वारे स्वस्तात इंटरनेट कनेक्शनच्या संधीचा फायदा घ्या आणि बचत करा। निम्म्या पैशात मिळवा इंटरनेट ब्रॉडबँड कनेक्शन RRC नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। राज्य सरकारने नागरिकांना त्यांच्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट लावण्याचे आवाहन केले होते। दरम्यान नागरिकांनी त्यांच्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट लावली देखील। दुसरीकडे आजही बहुतेक शासकीय वाहनांवर जुनी क्रमांक प्लेट दिसून येत आहे। हे पाहता नागरिकांच्या वाहनांना एक न्याय आणि सरकारी वाहनांना दुसरा न्याय का, असा प्रश्न निर्माण होत आहे। राज्य सरकारच्या वतीने नागरिकांना उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट लावण्याचे आवाहन करण्यात आले होते। अनेक नागरिकांनी सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देऊन आपल्या वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट लावली आहे, ज्यासाठी त्यांना अतिरिक्त पैसे खर्च करावे लागले। नागरिक शासनाच्या नियमांचे पालन करत आहेत, तर दुसरीकडे आजपर्यंत एकाही शासकीय वाहनावर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट दिसून आलेली नाही। राज्य सरकारने नागरिकांना केलेल्या आवाहनानंतर त्यावर अंमलबजावणी होत आहे, पण सरकारी कार्यालयात असे कधी होईल असा प्रश्नही उपस्थित होत आहे। अकोल्यातील अनेक शासकीय वाहनांवर उच्च सुरक्षा क्रमांक प्लेट लावण्यात आलेली नाही। आता RTO किंवा वाहतूक विभाग अशा सरकारी वाहनांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। सामान्य नागरिकांच्या वाहनांना एक न्याय तर शासकीय वाहनांकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत। अकोला जिल्ह्यातील जवळपास 70% रेशन कार्ड धारकांनी eKYC करून आज त्यांचे स्वस्त धान्य मिळवणे सोपे केले आहे, परंतु जिल्ह्यात अजूनही 30% लाभार्थ्यांनी त्यांचे eKYC केलेले नाही। हे लक्षात घेता या लाभार्थ्यांना भविष्यात स्वस्त धान्य हवे आहे की नाही, असा प्रश्न पुरवठा विभागाकडून विचारला जात आहे। सरकारने सर्व रेशन कार्ड धारकांसाठी eKYC प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी हे स्पष्ट केले आहे। eKYC सर्वांसाठी आवश्यक आहे। असे न केल्यास लाभार्थ्यांना रेशन दुकानांमधून मोफत किंवा सवलतीच्या दरातील धान्य मिळणे बंद होऊ शकते। गरजू लाभार्थ्यांपर्यंत रेशनचे धान्य पोहोचावे आणि गैरवापर टाळण्यासाठी eKYC ची अंतिम तारीख 31 मार्च पर्यंत वाढवली आहे। तरीही 30% लाभार्थी eKYC करण्यास इच्छुक दिसत नाहीत। 31 मार्च पर्यंत eKYC न केल्यास या कार्ड धारकांना सरकारी धान्यापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्ह्यात आतापर्यंत 6,80,968 रेशन कार्ड धारकांनी eKYC प्रक्रिया पूर्ण केली आहे, तर 3,68,902 नागरिकांची eKYC प्रक्रिया होणे बाकी आहे। सरकार सध्या गरीब लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटण्याची योजना सुरू ठेवणार आहे। गरज लक्षात घेऊन जिल्हा पुरवठा विभागानेही eKYC करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून लाभार्थ्यांना या योजनेतून बाहेर काढले जाऊ नये। पुरवठा विभागाकडून 31 मार्च पर्यंत रेशन कार्ड धारकांनी eKYC करून घ्यावी असे आवाहन केले जात आहे। पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। अकोल्यात काही पण होऊ शकते, ऑटोचा धक्का लागला म्हणून थेट खून। उन्हाळ्यात ग्रामीण भागातील जनता तहानलेली, अधिकारी करत आहेत केवळ कागदोपत्री नियोजन। कॉमेडियन कुणाल कामराच्या फोटोला जोड्यांचा मार, शिंदे शिवसेने विरोधातील वक्तव्याचे अकोल्यात पडसाद। उरडच्या ठाणेदाराचा पदभार काढत चौकशी सुरू, 2 तरुणांना मारहाण करणे भोवले। जिल्ह्यातील 3.5 लाख लोकांचे राशन पाणी बंद होणार, 31 मार्च पूर्वी करावी लागणार eKYC।
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज। 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा। पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात। तोवर नमस्कार।